याचं मसूर सँडविच ढोकळा. मसूर सँडविच ढोकळा. ओके, मग साहित्य सांगता? हो, मसूर डाळीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, खायचा सोडा, हिरवी चटणी, मोहरी, कढीपत्ता, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, हिंग पावडर, हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, टोमॅटो सॉस आणि साखर. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि आता आपण हे जे पीठ घेतलंय हे फक्त मसुराचं पीठ आहे. हो हो, मसुराच्या डाळीचं पीठ. मसूर डाळी. ओके, आणि त्याच्यात हे सगळं घालायचं. हे 2 भांडी मसूर डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला साधारण 1.5 भांडी पाणी लागतं. अच्छा, 2 चमचे साखर. अच्छा, चांगली चव येईल ना साखर थोडीशी घातली. ओके, आलं लसूण, हिरवी मिरची. हां, ओके, मग आधी आलं देऊ. हो चालेल. 1 चमचाभर साधारण आलं घालायचं, आलं पेस्ट, लसूण पेस्ट. हिरव्या मिरची. हां, आपल्याला जास्त तिखट हवं असेल तर जास्त घालायची मिरची पेस्ट. ठीक आहे. आणि आता महत्वाचं म्हणजे मीठ आणि सोडा. सोडा आयत्या वेळेस घालायचा. आधी लिंबू रस आणि मीठ असं घालून घ्यायचं आणि पूर्ण कालून झाल्यानंतर एंडला सोडा घालायचा. आधी लिंबू रस. लिंबू रसाचं पण प्रमाण आहे. हो, 2 चमचे साधारण एका भांड्याला 1 चमचा. अच्छा, मग 2 चमचे, 2-2.5 चमचे घालायचा लिंबू रस. मीठ. एक 1.5 चमचा आपल्याला मीठ लागेल कारण प्रमाण आपलं भरपूर आहे ना. आता थोडं थोडं पाणी, एकदम पाणी नाही घालायचं. अच्छा, थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम नका. हा सगळा मसाला आपल्याला सगळीकडे फिरवून म्हणजे लागला पाहिजे ना. घाला थोडं पाणी, थोडं. हे नेहमी आपण जसं ढोकळ्याला भिजवतो तसंच भिजवायचं. तसंच तीच फक्त त्याच्यात गोळी होऊन द्यायची नाही. हा, म्हणून थोडं थोडं घेऊन करत राहायचं. थोडं घाला बस. पूर्ण एकजीव करून घ्यायला लागेल ना ते. थोडं लागेल पाणी. थोडं. एकदम जास्त झालं तर हे होतं ना. कारण हे अगदी सांभाळूनच तुम्हाला भिजवायला लागतं पीठ. कारण अति जर ते पातळ झालं तर तो असा फुसफुशीत अगदीच असा होतो ना ढोकळा. पातळ, पाणचट. आणि जर अति घट्ट झालं तर तो बसतो, तो फुलत नाही, स्पॉन्जी होत नाही. त्यामुळे सांभाळून अगदी ते भिजवत राहायला पाहिजे. आता परफेक्ट झालं. आता त्याच्यात आपण सोडा घालायचा, पण आधी कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं. अच्छा, आणि मग आपण त्याच्यात ते आयत्या सोडा घालायचा. म्हणजे आपण जेव्हा आपण तयारी केली की पिठामध्ये सोडा घातल्यानंतर ते ठेवायचं नाही. नाही, मग लगेच आहे. आणि सोडा घातला की एका दिशेने ढवळायचं ते. हा, म्हणजे उलट आणि सुलट असं ढवळायचं नाही. हा, ठीक आहे. मग आपण आता आधी म्हणजे आता आपण घातल्या लगेचच आपण करणारच आहोत. हो, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला आता सोडा घालायला हरकत. हो, चालेल ना. कारण आम्ही इमिजिएट ते वाफेला ठेवणार आहोत. तर आता किती घ्यायचा हा? साधारण 2 चमचे भरून घाला. हा लागेल मग. लागेलच. सगळं पसरून त्यांनी सांगितले ती टीप नक्की लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये ते जे सोडा घातला आपण त्याच्यानंतर एकाच दिशेने. आता आपल्याला डोळ्याला पण दिसतं एकदम हलकं असं झालेलं आहे, फुललं ते ना. आणि आता लगेचच आपण ठेवायचं. आणि जाळी चांगली पडते त्याच्यामुळे एकतर. ठीक आहे, आपण पटकन आता ते वाफेला टाकूया म्हणजे ढोकळा तयार होईल. परफेक्ट तयारी झालेली आहे सगळी. कुकर पण तापलेला आहे. आपला जो इडली पात्र असतं आपलं त्याच्यामध्ये आपण ते करतोय. वाफवायचं आहे आपल्याला. तर ठेवूया. हो, हलके ठेवायचं आणि
पूर्ण झाकण नाही ठेवायचं, फट फक्त ठेवायचं. वाफ जाऊन पडू नये त्याची, म्हणून हा. असं तिरकं झाकण ठेवायचं. कारण ते पाणी जे जमा होईल ते बरोबर. परत त्याच्यात पडत राहील ना. बरोबर. म्हणून एक जस्ट फट ठेवले आपण, पूर्ण बंद नाही केलेलं. किती मिनिटं ठेवायचं असं? साधारण 12 ते 15 मिनिटं ठेवायचं. 12 ते 15 मिनिटात स्पॉन्जी असा अगदी ढोकळा एकदम तयार तयार. ना. ओके. आणि पचायला मला वाटतं चण्याच्या डाळीच्या पिठापेक्षा हलका असतो. नक्की हलका हो, हो. ना. नाही गॅसेसचा वगैरे त्रास होत नाही अजिबात होत नाही. ढोकळा खाल्ल्यानंतर नेहमी होतो. ओके. एक 10 ते 12 मिनिटात आपला हा ढोकळा तयार होईल. आणि त्याच्यानंतर पण अजून प्रोसिजर आहे. हो हो. सँडविच करायचंय. ओके. तर मग आता पुढची तयारी करूया. ढोकळा मस्त वाफवून आलेला आहे आणि तो मध्ये असा कट केलाय आपण ना वहिनी. सँडविच करण्यासाठी म्हणून करून हा, ठेवलंय. हे जे आपण आता बनवतोय स्टफिंग ते ह्याच्यामध्ये घालणार तुम्ही ना. ठीक आहे. तर हे झालं. आता तेल तापत टाकलंय तर त्याचा हे सॉस आपण करतोय आत. साल्सा सॉस कसा असतो तसा थोडाफार केचप वगैरे आहे त्याच्यात. कांदा थोडासा, कांदा घातलाय आपण. हा. खोबरं, ओलं खोबरं, छान आहे स्टफिंग. थोडंसं वेगळं आहे. छान. केचप, कोथिंबीर. कोथिंबीर पण एवढी भरपूर. नाही थोडी कमी केली तरी चालेल. हरकत पण नाही. मला रंग आवडते. चांगला, रंग चांगला दिसतो. मला आवडते. घाला बिंदास. चांगलीच ना. आणि रंग आणि आपल्याला सगळ्याच दृष्टीने कोथिंबीर चांगली. केचप, केचप आणि मीठ. मस्त लागेल. मस्त लागेल. आता काय राहिले? मीठ मीठ राहिलं. राहिलं आपलं थोडं. एरवी पण हरकत नाहीये. हे जे तुम्ही बनवलं आता स्टफिंग, हो, बरोबर. तर हे एरवी सुद्धा नुसत्या ब्रेड मध्ये वगैरे वगैरे छान लागेल. छानच लागेल. पोळीत गुंडाळी तसं चांगलं लागेल. हो. वेगळा प्रकार आहे ना. चांगली चव येते ती. हा, ट्राय करायला हरकत नाही. ठीक आहे. हे तयार झालं आणि हा कट करून आपण घेतलाच आहे. तर आता तो आतमध्ये ते भरायचं. पहिली चटणी लावायची त्याला. हा. हिरवे कोथिंबीर मिरची अशी चटणी लावायची आणि त्याच्यानंतर मग हे पुरण भरायचं. हा. आणि मग आपण त्याचा ताव कधी मारायचा? घेऊन ताव जायचं मग फोडणी, parcel घेऊन? खोबरं, वरनं फोडणी पण आहे. हो, हो, हो. ओके. चला मग पटापट करूया. आता सगळं रेडी आहे. आता जस्ट ते सजवायचंय, त्याची तयारी करूया. सगळं झालेलं आहे. आता आपण जो आतमध्ये स्टफिंग बनवलं ते आहे. हिरवी चटणी आहे. ही आपली नेहमीची हो, चटणी. नेहमीची. पुदिना वगैरे घातलंय नाही पुदिना नाही, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं. ओके. तशी ही हिरवी चटणी आहे. आपण केलेलं स्टफिंग. ढोकळा मी तुम्हाला म्हटलं आपण मध्ये असा कापलात ना नेहमी. हो हो. आडवा आडवा कापलाय. मग ते हे उघडायला हे लागेल. असं. ओके. त्याला आता चटणी आणि पहिल्यांदा चटणी लावून घेऊया. हिरवी चटणी. हे छान आहे आयडिया. आणि एकतर तो अगदी पचायला छान हलका असा. ओके. ग्रीन चटणीचा एक लेअर खालती लावून झाला की वरनं आपण हा जो बनवलाय. कोथिंबीर जास्त घालायची. हिरवी मिरची जास्त झाली तर परत त्रास व्हायची हो, शक्यता हो, हो. असते. त्यामुळे नाही अगदी त्रास होत असेल तर मग थोडासा वाटीभर आमरस खायचा. आता हे झालंय चटणीला. ओके. आता हे लागेल. आणि आता हे असंच्या असं वरती ठेवलं की रेडी हो हो. ना. तुम्ही काय वरून करणार? फक्त फोडणी, खोबरं हा. कोथिंबीर घातलं की तयार खायला. म्हणजे ते सुंदर पण दिसेल आणि ती फोडणी छान आतमध्ये हो, हो, हो. झिरपेल ना. म्हणजे एरवी जसं आपण ढोकळ्याला फोडणी करतो तसं फोडणी. हा, फक्त फोडणी झाल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घालायचं असतं. हा. खालती ते पूर्ण चव उतरायला, चव तेल उतरण्यापेक्षा उतरायला, नाहीतर moisture. एरवी ढोकळ्याचा ठोठरा असा घशाला अडक कोरडा पडतो तो. त्यामुळे त्यात थोडं फोडणीत पाणी घातलं की ते सगळीकडे मुरतं. आणि येस. हे झालं. केक मध्ये कसं आपण सिरप घालतो हो बरोबर. तसं- किंवा थोडं दह्यात दूध घालून असं मिक्स करून हा, करतो तसं. तसं होतायचं. ओके. आता हे ठेवूया ना. त्याच्यावरती ठेवायचं आता. ठेवताय. हो. ह्याच्यानंतर आता फोडणीची तयारी.
सगळी तयारी आली आणि आता फक्त सजवायचं ते. ओके, पण मला सांगा की ही जी फोडणी तुम्ही घेतलेली आहे ना, तर फोडणी आपली नेहमीची फोडणी हिंग मोहरी वगैरे? हो. हिंग मोहरी मोहरी कढीपत्ता बस. दॅट्स इट. आणि त्याच्यात तुम्ही पाणी पण घातलं? हा, फोडणी पूर्ण गार झाली की मग पाणी घालायचं, ते झिरपण्यासाठी आणि मग त्याचा Soft. घशात अडकत नाही. आता खोबरं कोथिंबीर आधी घालूया, कारण ते सर्व करताना तेवढंच सुंदर दिसायला पाहिजे ना. ठीक आहे, आता खोबरं आणि नंतर वरनं फोडणी घालायची. वरनं फोडणी. ओके, ही हिंग मोहरी कढीपत्त्याची फोडणी व पाणी घातलेलं अशी ती आता वरनं टाकतो. डन झालेलं आहे. तर आता तुम्हाला व्यवस्थित साहित्य आणि कृती घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. मसूर सँडविच ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मसूर डाळीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, खायचा सोडा, हिरवी चटणी, मोहरी, कढीपत्ता, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, हिंग, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, टोमॅटो सॉस आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 2 वाटी मसूर डाळीचं पीठ घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, 2 ते 3 चमचे लिंबाचा रस, मीठ, 1.5 वाटी पाणी आणि 2 चमचे खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार पिठाचा ढोकळा वाफवून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि टोमॅटो सॉस घालून मिश्रण परतून वाफवून घ्यावं. वाफवलेला ढोकळा मधून कापून घ्यावा. ढोकळ्याच्या खालच्या भागावर हिरवी चटणी आणि खोबऱ्याचं मिश्रण घालून त्यावर ढोकळ्याचा दुसरा भाग ठेवावा. वरून खोबरं आणि कोथिंबीर घालावी. तेलामध्ये हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं आणि ही फोडणी ढोकळ्यावरून घालावी.